मित्रांनो, भरपूर दिवसांपासून तुमच्या सर्वांची इच्छा होती की आपण फ्री फॉन्ट द्यावा, फ्री फॉन्ट हा द्यावा. तर आपण घेऊन आलेलो आहे DG Pro फॉन्ट, खास तुमच्यासाठी. एकदम नवीन आणि एकदम खतरनाक अशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण फॉन्ट घेऊन आलेलो आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. फॉन्टची लिंक ही आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करा. आणि त्यासाठी लागणारा पासवर्ड हा आपण या व्हिडिओत 2 स्टेपमध्ये दिलेला आहे. त्या पासवर्डचा यूज करून तुम्ही ती फाईल एक्स्ट्रॅक्ट करा आणि फॉन्टचा यूज करा. त्याचप्रकारे आपण भरपूर असे DG Pro फॉन्टचे आपण आता इथून पुढे सिरीज चालू करतो आहे. त्यामुळे जर तुम्ही आपल्या या व्हिडिओवर, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. तर चला सुरू करू. एकदम खतरनाक असा हा आपण फॉन्ट घेऊन आलेलो आहे. तुम्ही बघू शकता, आपण आपलं जे युनिकोड पॅड आहे त्यात आपण तो फॉन्ट देखील ओपन केलेला आहे. DG Pro 01 या नावाचा हा फॉन्ट आहे. तुम्हाला हा या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर आता इथं आपण फॉन्ट कशा प्रकारे आहे तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता, स्टार्टिंगला नॉर्मल लेटर आहेत, त्यानंतर स्टायलिश लेटर चालू होतात, जे आपण आपल्या बैल शर्यतीचे जे बॅनर आहेत त्या बॅनरमध्ये नावं टाकण्यासाठी आपण यूज करू शकतो. तर आता हे तर आपण एक नाव टाकून घेऊ. सुरुवातीला तर आपण नॉर्मल नाव टाकून घेऊ, त्यानंतर आपण स्टायलिश नाव टाकून घेऊ. फक्त थोडेसे अक्षरावर खाली असतात, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, बाकी काहीच नाही. आता इथं आपण आपलं पेस्ट केले, त्यानंतर इथं फॉन्टवर जाऊन इथं आपलं फॉन्ट आहे, हा फॉन्ट आपण शोधायचा बरोबर. त्याचबरोबर आता इथं आपण बॅकग्राऊंडचा कलर देखील आपण बदलून घेऊ. आपल्या टेक्स्टचा कलर देखील आपण चेंज करून घेऊ. हे अशा प्रकारे हे आपण टाईप करून घेतले. आता याला आपण स्टायलिशमध्ये कन्वर्ट करू. आता इथं आपण जास्त काही चेंजेस करणार नाही, नॉर्मल चेंजेस करू आपण फक्त. हे अशा प्रकारे तिथून कॉपी करून इथं फक्त पेस्ट करायचं आहे. आणि ह्या अशा प्रकारे आपलं हे संपूर्ण टेक्स्ट हे चेंज होत असतं. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे. आता ह्याच प्रकारे आपण खाली देखील इथं आपण परत टेक्स्ट टाकून घेऊ. तुम्हाला हा फॉन्ट या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओत पासवर्ड आपण दिलेला आहे, तर पासवर्डचा यूज करून तुम्ही हा फॉन्ट मिळवू शकता. तर इथं आपण ह्या नाव कशा प्रकारे टाकून घेतले तुम्ही बघितलंच असेल. इथून फक्त कॉपी करायचं, त्यानंतर इथे येऊन पेस्ट करा. आता हे आपल्या पद्धतीनं थोडंसं टाकून घेऊ. मी कशा प्रकारे टाकतो हे तुम्ही बघू शकताय. एकदम व्यवस्थित असं हे आपण नाव टाकून घेते. चल ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे नाव टाकून घेतलेले आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. तुम्हाला हा फॉन्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, लिंक आपण तिथे दिलेली आहे, पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला आहे. फॉन्ट कशा प्रकारे आहे तुम्ही आपले व्हिडिओ बघितलाच आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. आता तुम्ही देखील तुमच्या डिझाईनमध्ये हा फॉन्ट यूज करू शकता. एकदम फ्रीमध्ये आपण हा फॉन्ट देतो आहे. अजून अशाच प्रकारचे आपण सिरीज फॉन्ट देण्याची चालू ठेवणार आहे. तर व्हिडिओला पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.